लक्षात घ्या. प्रॉपर आपण म्हणतो प्रॉपर सांगा. प्रॉपर एखाद्या विद्यार्थी म्हणते माझं नाव हे आहे, तू प्रॉपर नाव सांग म्हणजे पूर्ण नाव सांग किंवा स्पेसिफिक. बरोबर, यालाच काय म्हणू आपण विशेष नाव. काय म्हणू विशेष नाव. सिटी, आता बघा सिटी काय आहे शहर. कॉमन नाउन काय आहे कॉमन नाउन. काय आहे कॉमन नाउन. आता मी कोणत्या शहराचं नाव घेतलं का नाही, म्हणजे काय झालं हे कॉमन नाउन झालं. आणि जर मी म्हणलं वाशिम, मुंबई, काय झाले स्पेसिफिक नाव झालं. हे मी स्पेसिफिक नाव झालं. मी मुंबईला राहतो, मी वाशिमला राहतो, स्पेसिफिक नाव झालं. मी इथं राहतो. मी जर म्हणलं मी शहरात राहतो, शहर कोणतं बाबा माहितच नाही ना. पण ज्यावेळेस प्रॉपर म्हणतो प्रॉपर नाव विशेष नाव, तेव्हा काय म्हणू शकतो आपण त्या शहराचं नाव असते. काय असते त्या शहराचं स्पेसिफिक नाव असते, त्या मुलाचं स्पेसिफिक नाव असते, त्या पुस्तकाचं स्पेसिफिक नाव असते, त्या वस्तूचं स्पेसिफिक नाव असते. म्हणजेच स्पेसिफिक नाव म्हणजेच प्रॉपर नाव. काय होते प्रॉपर नाव. उदाहरणार्थ बघा, आता डेफिनेशन बघा. इट रेफर्स टू अ स्पेसिफिक नेम. म्हणलं होतं इट्स रेफर टू स्पेसिफिक नेम ऑफ द पर्सन, प्लेस, थिंग्स. स्पेसिफिक नाव असलं पाहिजे. कशाचं पर्सनचं, प्लेसेसचं, थिंगचं म्हणजे व्यक्तींचे, ठिकाणाचे, वस्तूचे स्पेसिफिक नाव असले पाहिजे. तरच याला काय म्हणू आपण प्रॉपर नाउन. बरोबर. आता याचे पहा उदाहरण. नोट बघा. प्रॉपर नाउन ऑलवेज स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. वा, एक नंबर. सगळ्यात सोपी ओळखण्याची स्ट्रिक तुम्हाला इथून मिळाली. प्रॉपर नाउन हे कधीही कॅपिटल लेटरने सुरू होते. काय म्हणलं मी की प्रॉपर नाउन हे कधीही कॅपिटल लेटरने सुरू होते. जसं की राहुल. आता राहुल नाव नाही, राहुलचा आर काय कॅपिटल. राहुलचा आर काय कॅपिटल आहे. आता राहुल काय मुलगा, बॉय म्हणलं मी, बॉयचा बी काय स्मॉल आहे म्हणजे कॉमन नाव नाही, कॉमन आहे. आणि हे राहुल जे आहे हे प्रॉपर आहे. का याचा जो आर आहे सुरुवातीचं लेटर आहे हे कॅपिटल आहे. स्पेसिफिक नाव नाही, नाव आहे ना मुलाचं. बरोबर आहे. आणि सोपी स्ट्रिक काय सांगितली की कॅपिटल लेटर आहे. स्टार्ट विथ कॅपिटल लेटर. लक्षात घ्या. स्टार्ट विथ कॅपिटल लेटर त्याला काय म्हणू आपण प्रॉपर नाउन म्हणू. याच्यानंतर बघा उदाहरण बघा. इंडिया इज अ वॉस्ट कंट्री. बघा आता इंडिया याच्यामध्ये काय आहे, इंडिया हे प्रॉपर नाउन. कंट्री जर म्हणलं तर कंट्री. बघा कंट्री म्हणजे ती कंट्री नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी समजता कंट्री म्हणजे देश. कंट्री म्हणजे काय होते देश. सी नका लावता. देश. कंट्री म्हणजे काय होते देश. आणि देश काय आहे इंडिया किंवा मग युएसए असेल, इराण असेल, इराक असेल, कोणताही देश असेल त्याला काय म्हणू आपण प्रॉपर नाव. प्रॉपर देशाचं नाव घेतलं का नाही. कंट्री जर म्हणलं देश म्हणलं तर कॉमन कोणताही देश असू शकतो, पण इंडिया जर म्हणलं तर स्पेसिफिक नाव. त्याच्यानंतर बघा रोहन इज प्लेइंग क्रिकेट. रोहन इज प्लेइंग क्रिकेट. रोहन कोण क्रिकेट खेळत आहे. रोहन काय करत आहे क्रिकेट खेळत आहे. आता याच्याबद्दल नाव काय रोहन आहे. काय रोहन आहे. रोहन प्रॉपर नाव आहे. काय आहे रोहन हे काय आहे प्रॉपर नाव आहे. रोहन हे नेम ऑफ पर्सन आहे. बॉय आहे. बॉय जर म्हणलं तर कॉमन नाव आणि रोहन म्हणलं तर प्रॉपर नाव. बरोबर. द गंगा इज अ होली रिव्हर. गंगा नदी आपली पवित्र नदी आहे, सर्वांना माहित आहे. आणि भारतामध्ये सर्वात लांब नदी आहे. तिची लांबी आपल्याला माहिती आहे 2525. हा जनरल नॉलेजचा भाग झाला. पण आपण काय बघणार आहोत गंगा इज अ होली रिव्हर. द गंगा इज अ होली रिव्हर. आता लक्षात घ्या रिव्हर. रिव्हर म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो नदी. काय होते नदी.
रिव्हर म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो, नदी होते, बरोबर. आता नदी जर म्हणलं तर कोणतीही नदी असू शकते, पण मी जर म्हणलं गंगा तर हे काय 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 झालं, प्रॉपर नाउन झालं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वस्तू म्हणा, प्राणी म्हणा, व्यक्ती म्हणा, नदी म्हणा, टेकड्या म्हणा, हे सर्व सामान्य नाम झाले, पण त्याचं जर स्पेसिफिक नाव घेतलं गंगा, गोदावरी, भीमा, हे का नाही, ह्या काय झाल्या प्रॉपर नाउन झाल्या. या नद्या काय झाल्या प्रॉपर नाउन झाल्या. जसं की वस्तू, हे का नाही, वस्तूमध्ये कोणतीही वस्तू असू शकते, कॉमन नाउन आहे, पण स्पेशल जर वस्तू म्हणलं तर ते काय झालं प्रॉपर नाउन झालं. जसं की नाव बॉय, बॉय जर म्हणलं तर मुलगा, राहुल, रोहन, मीना, गीता, असं बॉय म्हणलं तर राहुल, राहुल, रोहन, हे काय झालं बॉय. आणि गर्ल म्हणलं कॉमन नाउन तर मीना, शीतल, कोणतंही नाव असू शकते, बरोबर आहे, हे कॉमन नाउन झालं. याच्यानंतर बघा आता तुम्हाला समजलं की प्रॉपर नाउन म्हणजे काय झालं की बा प्रॉपर व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, प्रॉपर स्पेसिफिक कोणत्याही गोष्टीचं नाव, किंवा जसं की पर्सनचं, प्लेसचं आणि थिंगचं स्पेसिफिक नाव म्हणजेच प्रॉपर नाउन होते, बरोबर आहे. याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे, बघा नेक्स्ट आहे कलेक्टिव्ह नाउन. विद्यार्थी मित्रांनो सिंगल पर्सन आणि ग्रुप